नमस्ते, मी आहे प्रगतीज किचन अँड रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत मस्त छान कढी। तर कढी करण्याकरता आपल्याला इथे लागणार आहे 1 कप ताक। ताक तुमच्याकडे नसेल तुम्ही दही पण घेऊ शकतात। 1 कप ताकाला मी इथे अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। 2 टेबलस्पून आपल्याला बेसनाचं पीठ टाकायचं आहे। थोडीशी गार्निशिंग करता कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि इथे मी तूप घेतलं आहे आणि तुपामध्ये याची फोडणी देणार आहे। तुम्ही तेलातही देऊ शकता। तर इथे आपल्याला 1 टीस्पून भरून तूप लागणार आहे। चवीपुरतं हिंग लागेल। 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी कुटून छान। मी कधी पण लसूण कुटूनच वापरते। थोडासा खडा मसाला घ्यायचा। त्याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, 2 छोटे तेजपान घ्यायचे आहेत, 1 छोटा तुकडा दालचिनीचा घ्यायचा आहे, 2 काळी मिरी आणि 1 लवंग, बस जास्त नाही घ्यायचं आहे, आणि 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं। आता आपण सरळ कृतीकडे वळूया। सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, ताक आहे ना, ताक आणि बेसन पीठ याचा आपल्याला छान असा घोळ तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण पुढच्या कृती करूया, कारण हे जर आपलं तयार असेल ना तर आपल्याला पुढचं करताना जड जाणार नाही। तर मी इथे 1 कप ताक घेतला आहे, त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून भरून बेसनाचं पीठ टाकणार आहे। आता इथे माझ्याकडे 1च कप ताक आहे। तुमच्याकडे जास्त असेल तुम्ही त्याप्रमाणे बेसन पीठ ॲड करू शकता। बघा इथे आपण 2 टेबलस्पून भरून मी इथे बेसन पीठ टाकत आहे। हा 1 टाकला, आता दुसरा पण टाकते मी। दुसरा पण, हे बघा, हा दुसरा पण मी टाकत आहे। आता आपण याला छान आहे ना हँड विस्करने ना असं हलवून घ्यायचं आहे, मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये गुठळ्या पडू द्यायच्या नाही, बेसन पिठाच्या याच्यामध्ये गुठळ्या राहता कामा नाही। जर तुम्ही दही घेतलं तर तुम्हाला दह्याला ना काय करायचं आहे, मिक्सरमध्ये फेटून घ्यायचं आहे। दहीमध्ये तुम्हाला थोडंसं बेसन पीठ टाकून ते मिक्सरमध्ये फेटून घ्यायचं आहे। आणि ताक असेल ना तर ताकाला तुम्ही असं हातानेच करू शकतात, नाहीतर मग ते मिक्सरमध्ये टाकलं ना ते उडू शकतं, पण दह्याला तुम्हाला मिक्सरमध्येच फेटायचं आहे। आता मी हे फेटून घेते। हे बघा, असं छान याला मी फेटून घेतलं आहे। तुम्हाला दाखवते मी। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ना असे गुठळ्या राहता कामा नये हे बेसन पिठाचे। बघा छान असं याला फेटून घ्यायचं आहे मस्तपैकी। तुम्ही जेवढ्या याला छान फेटणार ना तेवढी तुमची कढी खूप छान टेस्टी राहील। तर हे याच्यानंतर आपण काय करायचं आहे, गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि गॅस चालू करून घ्यायचा आहे। आता आपण पुढची प्रोसेस करूया, त्याला फोडणी देण्याची। हे बघा, इथे आपलं कढई छान तापलेली आहे। आता आपण याच्यामध्ये ना मस्त घरगुती तयार केलेलं 1 टीस्पून तूप टाकायचं आहे। इथे तूप किंवा तेलाचा जास्त वापर नाही करायचा। कढी करताना खूपच कमी प्रमाणामध्ये तेल किंवा तूप वापरायचं आहे, त्याच्यामुळे कढी खूप चविष्ट आणि छान लागते। आता हे तूप आहे ना छान आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे। हे बघा, तूप छान गरम झालं ना तर याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, मोहरी छान तडतडू द्यायची आहे। हे बघा, जसं इथं आवाज येतोय तशाप्रमाणे। त्यानंतर आपण टाकायचं आहे जिरं पण छान तडतडू द्यायचं, थोडंसं हलवायचं। आता इथे कढईला जमता होता म्हणून त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं आहे आपण जे खडे मसाले घेतले आहेत ना, 2 काळी मिरी, 1 दालचिनी आणि 1 लवंग आणि तेजपत्ता, हे टाकून घ्यायचं आहे। याला पण छान मिक्स करायचं आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची। मग आपण टाकायचं आहे याच्यामध्ये लसूण, याला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो करूनच ही प्रोसेस करायची आहे, म्हणजे आपले मसाले जळू नये याकरता। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहे चुटकीभर हिंग आणि त्याला छान मिक्स करायचं। आणि नंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहे आपली जी कढी आहे ना, आपण जे ताक आणि बेसन पीठ मिक्स केलेलं आहे ते आपण टाकून द्यायचं आहे। आणि याला गॅसची फ्लेम थोडी मीडियम करायची आहे। थोडंसं कंटिन्युअसली याला हलवायचं आहे, थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे याला व्यवस्थित। त्यानंतर आपण जिथे पाणी घेतलेलं आहे ना, अर्धा कप पाणी ते टाकायचं आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं। वा वा, काय छान सुगंध येत आहे आपल्या खडे मसाल्यांचा आणि या तडक्याचा। तुम्हाला जर सर्दी वगैरे झालेली असेल तर तुम्ही गरम गरम कढी मस्त नक्की करून प्या, खूप छान वाटतं। हे बघा, असं छान याला अजून होऊ द्यायचं आहे। आता मला याच्यामध्ये अजून पाणी टाकण्याची गरज वाटते, तुम्हाला लागेल, कारण आपण बेसन पीठ टाकल्यामुळे काय होतं, त्याला थोडा घट्टपणा येतो शिजताना। तर मी इथे अजून थोडं पाणी टाकते। हे बघा, इथे मी अजून अर्धा कपपेक्षा पण कमी पाणी टाकलेलं आहे मी इथे, म्हणजे आपली कन्सिस्टन्सी ना ती छान यायला पाहिजे। जास्त घट्टपण नाही, जास्त पातळपण नाही, अगदी मीडियम ही अशी कढी यायला पाहिजे। आणि याला कंटिन्युअसली आपण हलवत राहायचं आहे। आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ। हे बघा, इथे मी चवीपुरतं मीठ टाकते, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ इथे टाकू शकता।
याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुपात जर तुम्ही फोडणी दिली ना तर टेस्ट काही वेगळीच लागते. मी बऱ्याचदा तुपात फोडणी देते, कधी कधी तेलात पण देते, पण तुम्ही एकदा तुपामध्ये फोडणी देऊन बघा, जास्त तूप नाही लागत, 1 टेबलस्पून लागतं. करून बघा, खूपच छान लागते याची टेस्ट कढीची आणि खूप छान लागते. गरम गरम पिण्याकरता तर खूपच मस्त आहे. आता आपण हिला ना छान एक उकळी काढून घ्यायची आहे. छान हिला मिक्स करत. तुम्हाला जर वाटलं की आपली दही खूप आंबट आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये ना थोडीशी साखर पण ॲड करू शकतात. आता इथे माझं ताक आहे ना जास्त आंबट नव्हतं, त्याच्यामुळे साखर मी ॲड करत नाही आहे. जर कोणाकोणाला कढी गोडसुद्धा आवडते, तुम्ही साखर थोडीशी ॲड करू शकतात. खूपच छान लागते साखर टाकून पण जरा कमी प्रमाणात टाकायची, जास्त गोड पण नाही चांगली लागत. आता माझं इथे ताक जास्त आंबट नव्हतं. हे बघा, इथे माझ्या कढीला छान अशी उकळी येत आहे. तिला कंटिन्युअसली आपण हलवत राहायचं आहे. मी याच्यामध्ये हळदीचा वापर केलेला नाही आहे, तुम्हाला लागत असेल तर तुम्ही हळद टाकू शकतात. मी बिना हळदीचीच कढी बनवते. छान पांढरे शुभ्र मस्त दिसते ही कढी, दिसायला पण छान दिसते आणि चवीला पण खूप छान लागते. आता आपण आपली कढी एक उकळी आली ना की गॅस बंद करून द्यायचा. जास्त हिला होऊ द्यायची नाही आहे, कारण की तिला व्हायला काही वेळ लागत नाही. गॅस बंद करायचा आणि याच्यावरती छान आपण कोथिंबीर टाकायची आहे भरभरून आणि हिला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. हे बघा किती छान दिसते आणि मस्त सुगंध येत आहे हिचा. गरम गरम पिण्याकरता कढी आपली तयार आहे. बघा किती छान आहे. आपल्या खड्या मसाल्याने याची टेस्ट खूप बदलून जाते, खूपच छान लागते ही. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. तुम्हाला मी आता एका डिशमध्ये काढून दाखवते आहे. हे पहा किती छान दिसत आहे ही कढी. अगदी मस्त गरम गरम ही कढी तुम्ही प्या, खूपच छान लागेल. सर्दीसुद्धा होणार नाही तुम्हाला. सर्दी जर झाली असेल तुम्ही नक्की ही कढी ट्राय करा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.